कला अशी असली पाहिजे की जी लाखो लोकांशी संवाद साधू शकेल. नमस्कार दोस्तांनो, माझ्या वाचनामध्ये आलेला एक सुंदर असा लेख, आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके. ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली, डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाड कष्ट करून जीव शिनलेला, सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली, ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे, गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे, कपाळावर थिजलेल्या आठ्यांचा गंध, जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का, नांगर हाकून कमरेला आलेला बाग, नेसूचे जुनाट धोतर आणि वर पांढरी छाटी नाहीतर सदरा, कपडे नेहमी जुने पण स्वच्छ, डोईवर पांढरी टोपी, पायातल्या झिजलेल्या वाहना, दरिद्री नारायणाची साथ सोबत दर्शवणाऱ्या अशाच, डोळ्यावरचा चष्मा किमान 2-3 ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीनं बांधलेला, गळ्यात तुळशीची माळ आणि कमरेला करदोडा, हीच काय ती संपत्ती. हातात काठी आणि ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न, रानातल्या बैलाच्या खांद्याला झालेलं दुखणं असो वा पांडुरंगानं ताणून धरलेला पाऊस, यांची सोसायची तयारी. आताच्या पिढीतल्या शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत. देवळात पांडुरंगासारखे तन्मयतेनं विना धरून उभे राहतील आणि घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानानं मिरवतील. ताटात सून काय वाढते आणि कसं वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजून शाबूत, शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी, जोडीला कोरड्यास, संगतीला लालबुंद कांद्याच्या 2-4 पाकळ्या, लसणाच्या 2-3 चण्या, हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट आणि नंतर घडीभरची विश्रांती, मग पारावरच्या गप्पा. एखादा बोलत असतो, बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे, माती आणि नाती. ओले ते डोळे हळूच धोतराच्या सोग्यानं कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीनं पुसतील. डोळ्यात पाणी का आले याची कधी वाच्यताही करणार नाही. मोबाईल, कॉम्प्युटर, सोशल मीडिया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रिफ्रेशमेंट, योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्यांना गरज नाही. स्वतःचं आयुष्य हेच तत्वज्ञान असल्यानं कोणत्या साधू महाराज वा रिलिजियस गुरुची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील, पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत. म्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तकं असतात. गावातल्या कुशीत आनंदानं जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखानं प्राण सोडतात. ना बीपी, ना डायबिटीस, ना कोलेस्ट्रॉल, नैसर्गिक जीवन आणि नैसर्गिक मृत्यू, सुखदुःखाच्या साध्या व्याख्या, जुजबी अपेक्षा आणि माफक आवडीनिवडी, कष्टाला नकार नाही आणि सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत आणि पांडुरंग हा देव, जत्रा हा उत्सव आणि वारी हे उधाण. आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत आणि दुःख झाले म्हणून गुडघ्यात मुंडगे खुपसून बसणार नाहीत. नांगर आणि टाळ मृदुंग हेच काय ते ध्येय. खरंच खूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसं पाहिली ना की डोळे नकळत भरून येतात आणि काळजात कोलाहल होतो.